बोगस डॉक्टरांविरोधातील बातमी प्रसारित केल्याने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. फुलंब्री तालुक्यातील अवैध डिग्रीधारक बोगस डॉक्टरांबाबत वृत्त प्रसारित केल्याच्या कारणावरून बाबरा येथील पत्रकार राधेश्याम त्रिंबक हिवाडे यांना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राधेश्याम त्रिंबक हिवाडे वय 42 राहणार बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे न्यूज मराठी 24/7 वृत्तवाहिनीचे वार्ताहर आहेत. त्यांनी फुलंब्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट या मतड्याखाली वृत्त प्रसारित केले होते. दिनांक 21 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपी फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आला. संबंधित बातमी का प्रसारित केली असा जाब विचारत आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वडोद बाजार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. फुलंब्री तालुका प्रतिनिधी राधेश्याम हिवाडे.